आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। रस्त्यामुळे नागरिकांचे जीव जाऊ नये, कोणत्याही नागरिकाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी आजची ही आपली पत्रकार परिषद आहे। तुम्ही जर बघत असाल, विटा नगर परिषद हद्दीमधले एकूण जे काही रस्ते आहेत, जे महामार्गाचे असतील, आपले गल्ली बोळातले असतील, ते एकूण रस्ते सगळे अक्षरशः तुम्हाला सांगतो वाट लागलेले त्या रस्त्यांची। आता आपली ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे, या ठिकाणचं जर तुम्ही आता पत्रकार मोदी यांनी सगळ्या जर बघितलं, पत्रकार बांधवांनी, तर अक्षरशः डबरी पडलेले आहेत, आणि ते पण कुठे, जिथं समोर आपल्या दवाखाना आहे, लक्षात घ्या। हा ज्या ठिकाणी आता पत्रकार परिषद चालू आहे, यशस्वी दवाखाना, या समोरची आत्ताची आपली पत्रकार परिषद चालू आहे। आज दवाखान्यामध्ये काही किती क्रिटिकल परिस्थितीमध्ये त्या पेशंटला घेऊन यावं लागतं आपल्या सर्वांना माहित आहे। आज जर आणता एखाद्या धक्क्याने किंवा हादऱ्याने तपासणी करायला सगळ्या या ठिकाणी यावं लागतं। जर त्या नागरिकाचा जर बळी गेला तर याला जबाबदार कोण? आपल्याला माहित आहे सर्व पत्रकार बांधवांना, गेल्या 5 महिन्यापासून या विटा नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झालं गेल्या 45 वर्षात, आणि गेल्या 5 महिन्यापासून इथं वेगळ्या पक्षाचं, वेगळ्या गटाचं, वेगळ्या पार्टीचं सरकार आलेलं आहे। काय परिस्थिती बदलली सांगा बरं? माझा पत्रकार बांधवांनाही प्रश्न आहे, आणि आपल्या माध्यमातून तमाम विटेकरांनाही प्रश्न आहे तेच परिस्थिती आहे, लक्षात घ्या। काही बदल झाला नाही। यासाठी विटेकरांनी यांना एवढा भरघोस मताने विजय दिला का? आज ज्या आपल्या विटे शहराच्या सन्माननीय काही ज्या नगराध्यक्ष आहेत, किंवा विटा शहराचे उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव ते असतील, आज त्यांनी या विटे शहराच्या उपनगराध्यक्षपदी ते विराजमान आहेत। निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबर कुटुंबीय विटा नगरपालिकेच्या कोणत्याही सत्तेमध्ये बसणार नाही, कोणत्याही खुर्चीवरती आम्ही बसणार नाही। त्यानंतर त्यांनी स्वतः हे स्टेटमेंट दिलेलं, त्यानंतर ते स्वतः रुसून फुगून बसले। मग त्यानंतर काही लोकांनी त्यांना मनवलं, मग ते तयार झाले, मग ते उपनगराध्यक्ष या पदाची त्यांनी शपथ घेतली। त्यांनी उपनगराध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून विट्यातले काही कायापालट झालाय का या 5-6 महिन्यामध्ये? काही झालेलं नाही, लक्षात घ्या। अक्षरशः ज्या वेळेला प्रशासन होतं गेले 4 वर्ष, तेच परिस्थिती आता आहे। नागरिक जर 12 वाजता विटा नगर परिषद मध्ये गेले तर त्या ठिकाणी कोणी नसते, ना नगराध्यक्ष असतात, ना अमोलराव बाबर त्या ठिकाणी असतात, ना त्यांचे कोणतेही नगरसेवक त्या ठिकाणी असतात, लक्षात घ्या बांधवा। आज एवढी दैन्य झालेली आहे या रस्त्यांची। आता काल जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला आमचा अजिबात विरोध नाही, अतिशय चांगला कार्यक्रम झाला। पण त्या ठिकाणी काल जे अभिनेते येणार होते, सन्माननीय जॉकी श्रॉफ, त्यांच्यासाठी आपल्या ओमश्री हॉस्पिटल पासला जो बाहेरचा वडा आहे, त्या ठिकाणी यांनी खडी टाकली का ते पाहुणे येणार होते। आणि बाकीच्या रस्त्यांचं काय? त्या प्रशासनाची अजिबात डोळे उघडले नाहीत। मुख्याधिकाऱ्यांना आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टीवरती बोलतोय, त्यांना सांगतोय, पण विषय काय झालाय, विटा परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहेत, त्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं तसं त्यांचं काम चालू आहे। फक्त ते एक गट जो काय सांगेल त्या पद्धतीने ते मान हलवत आहेत। मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तुम्ही विटा परिषदेच्या नगरपालिकेचे तुम्ही मुख्य अधिकारी आहात। त्यासाठी तुमची प्रशासनाने नेमणूक केलेली आहे, कोणत्या पक्षाने तुमची नेमणूक केलेली नाही। आमच्या एवढ्या त्यांच्याकडनं नगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि आता जे विद्यमान त्या ठिकाणी सरकार आहे त्यांच्याकडून येणाऱ्या 25 तारखेपर्यंत तुम्ही विटा शहरातले तातडीने या रस्त्याचा प्रश्न सोडवा। हा जर प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही शांत बसणार नाही, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं। ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मोठमोठी आश्वासनं दिली, मोठमोठ्या घोषणा दिल्या। तुम्ही 5 महिन्यामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये काय नियोजन केलं? काय तुम्ही नियोजन केलं? तुम्ही शून्य नियोजन केलेलं आहे। गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी
आम्ही स्वतः शिवसेनेने ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही ट्रॅफिकची विटा शहरामध्ये सोय लावा. मग आपल्या बस स्टँड पासून वर मार्केट यार्ड पर्यंत भर दिवसा डवळ्या रस्त्यावरती ट्रॅव्हल्स लागते. रस्ता अडवला जातो, एक ट्रॅव्हल्स तास उभा असते. अशा एका मालकाच्या 3 ट्रॅव्हल्स आहेत. भर दिवसा रस्ता अडवला जातो, त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही. बाकीच्या ठिकाणी वाहतूकची कोंडी होते, या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही. उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव बाबर, मला एवढंच सांगायचं त्यांना की आपण तिकडे लक्ष घाला, नाहीतर आम्हाला लक्ष घालावं लागेल. आणि येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर हा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही विटेकरांना घेऊन रस्त्यावरती उतरू. आणि मला आपल्या माध्यमातून नागरिकांनाही सांगायचंय, यांना घरात बसून शिव्या घालू नका. रस्ता बिघडलाय, पाणीच वेळेवरती येत नाही, हेच नाही, ट्रॅफिकची सोय नाही. यांना जर तुम्हाला शिव्या घालायच्या असतील तर तुम्हाला चौकात येऊन यांना शिव्या घालाव्या लागतील. आणि 25 तारखेला यांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम आपण घेतोय. आणि समस्त विटेकर त्या ठिकाणी प्रशासनाला आणि जे आता सत्ताधारी आहेत त्यांना शिव्या घालण्यासाठी रस्त्यावरती उतरतील एवढीच अपेक्षित होतो. येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर यांनी या रस्त्याचे व इतर ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या नाहीत तर 26 तारखेला विटा नगर परिषदेच्या दारामध्ये शिवसेना राडा घालेल एवढंच आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.